वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका, कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा सत्तेत बसलेल्यांचा प्रयत्न असू शकतो, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। बीड हत्या प्रकरणात आकाच मुख्य आरोपी, इतर आरोपींना त्यांनी प्यादे म्हणून वापरलं, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी एसआयटी टीममध्ये आहेत, आमदार सुरेश धस यांचा आरोप, तर मुख्यमंत्र्यांशी अधिकारी बदलावेत याबाबत चर्चा करणार, धस यांची माहिती। बीड हत्या प्रकरणातील गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश धस एकटेच बस, त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद, त्याशिवाय ते बोलणार नाही, राऊतांचं वक्तव्य। होय, माझ्यावर फडणवीसांचा आशीर्वाद आहेच, मी 25 वर्षांपासून आमदार, काय बोलायचं ते कळतं, सुरेश धस यांचं राऊतांना उत्तर। अमोल मिटकरींकडून खासदार बजरंग सोनवणेंना वाल्मिक कराडसोबतचा फोटो ट्विट, तर फोटो ट्विट करत मिटकरींची सोनवणेंवर टीका। अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल, कधीतरी तुमचेही फोटो बाहेर येतील, बजरंग सोनवणेंचं मिटकरींना प्रत्युत्तर। संतोष देशमुख कुटुंबीय आणि फडणवीसांची लवकरच भेट होणार, आम्ही मुंबईला जाऊ किंवा फडणवीस मस्साजोगला येतील, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची माहिती, तर आम्हाला न्याय हवा, आरोपींना फाशी झाली पाहिजे, धनंजय देशमुख यांची मागणी। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार, राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला, 6 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता भेट होणार। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे, स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया, तर अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती, मोराळेंची आरोपांवर प्रतिक्रिया। राजकारणात काहीही शक्य, ठाकरे परत आले तर नवल नाही, महाविकास आघाडीतील 3 पैकी 2 पक्षाची देवाभाऊंसोबत येण्यासाठी चुरस, भाजपा आमदार आशिष देशमुखांचं सूचक वक्तव्य। ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलं त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं, संजय राऊतांचा आशिष देशमुखांवर हल्लाबोल। राष्ट्रवादीत महिन्याभरात कुणाची ना कुणाची विकेट जाईल, त्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य। छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल, भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, बैठकीत पालकमंत्रीपदाबाबत चर्चा होणार। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता, बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटलांकडून पुणे पालिकेच्या कामाचा आढावा, प्रलंबित विकास कामांसंदर्भात पालिका आयुक्तांसोबत बैठक, पुणे शहरातील भाजपच्या आमदारांची बैठकीला उपस्थिती। येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार, प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपचा पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का, वसईतील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, भाजप प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भाजप मंत्र्यांची बैठक घेणार, 18 आणि 19 जानेवारीला मुंबईत 2 दिवस बैठकांचं आयोजन, पुढील 5 वर्षात मंत्र्यांच्या कामासाठी रोडमॅप काय असणार याबाबत चर्चा होणार। मुंबईत आज संध्याकाळी चाणक्य नाटकाचा प्रयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाटक पाहण्यासाठी उपस्थित राहणार। साताऱ्यातील शिरवळ शिंदेवाडीत कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, विद्यापीठाचे कुलपती आणि आमदार अतुल भोसलेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत। निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती, लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल, संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। मंत्री नितेश राणेंकडून ससून डॉकमधील विविध कामांची पाहणी, डॉकमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र बंधनकारक करण्याचे आदेश। कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या पावलावर पाऊल, फडणवीसांनंतर राणेंकडून दौऱ्यावेळी पुष्पगुच्छ न आणण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना। रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची माळ उदय सामंत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, तर सामंतांना पालकमंत्री पद मिळाल्यास आनंदच, आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया। नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी मोहन चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी, ठाकरेंच्या विरोधात का बोललास, आता तुझा अंत निश्चित, चव्हाण यांना आलेल्या निनावी चिठ्ठीमध्ये धमकीचा उल्लेख, तर नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। साताऱ्याच्या कराडमध्ये वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका, कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा सत्तेत बसलेल्यांचा प्रयत्न असू शकतो, विजय वडेट्टीवारांचा निशाणा। बीड हत्या प्रकरणात आकाच मुख्य आरोपी, इतर आरोपींना त्यांनी प्यादे म्हणून वापरलं, सुरेश धस यांची प्रतिक्रिया।
वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी एसआयटी टीम मध्ये आहेत. आमदार सुरेश धस यांचा आरोप, तर मुख्यमंत्र्यांशी अधिकारी बदलावेत याबाबत चर्चा करणार धस यांची माहिती. बीड हत्या प्रकरणातील गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश धस एकटेच बस, त्यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद, त्याशिवाय ते बोलणार नाही, राऊतांचं वक्तव्य. होय, माझ्यावर फडणवीसांचा आशीर्वाद आहेच, मी 25 वर्षांपासून आमदार, काय बोलायचं ते कळतं, सुरेश धस यांचं राऊतांना उत्तर. अमोल मिटकरींकडून खासदार बजरंग सोनवणेंना वाल्मिक कराडसोबतचा फोटो ट्विट, तर फोटो ट्विट करत मिटकरींची सोनवणेंवर टीका. अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल, कधीतरी तुमचेही फोटो बाहेर येतील, बजरंग सोनवणेंचं मिटकरींना प्रत्युत्तर. संतोष देशमुख कुटुंबीय आणि फडणवीसांची लवकरच भेट होणार, आम्ही मुंबईला जाऊ किंवा फडणवीस मस्साजोगला येतील, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची माहिती. तर आम्हाला न्याय हवा, आरोपींना फाशी झाली पाहिजे, धनंजय देशमुख यांची मागणी. बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार, राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला. 6 जानेवारीला सकाळी 10:30 वाजता भेट होणार. सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे, स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया. तर अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती, मोराळेंची आरोपांवर प्रतिक्रिया. राजकारणात काहीही शक्य, ठाकरे परत आले तर नवल नाही, महाविकास आघाडीतील 3 पैकी 2 पक्षाची देवाभाऊंसोबत येण्यासाठी चुरस, भाजपा आमदार आशिष देशमुखांचं सूचक वक्तव्य. ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलं त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं, संजय राऊतांचा आशिष देशमुखांवर हल्लाबोल. राष्ट्रवादीत महिन्याभरात कुणाची ना कुणाची विकेट जाईल, त्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य. छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल, भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू, प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, बैठकीत पालकमंत्रीपदाबाबत चर्चा होणार. अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता, बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटलांकडून पुणे पालिकेच्या कामाचा आढावा, प्रलंबित विकास कामांसंदर्भात पालिका आयुक्तांसोबत बैठक, पुणे शहरातील भाजपच्या आमदारांची बैठकीला उपस्थिती. येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार, प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. भाजपचा पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीला धक्का, वसईतील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश, भाजप प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भाजप मंत्र्यांची बैठक घेणार, 18 आणि 19 जानेवारीला मुंबईत 2 दिवस बैठकांचं आयोजन, पुढील 5 वर्षात मंत्र्यांच्या कामासाठी रोडमॅप काय असणार याबाबत चर्चा होणार. मुंबईत आज संध्याकाळी चाणक्य नाटकाचा प्रयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाटक पाहण्यासाठी उपस्थित राहणार. साताऱ्यातील शिरवळ शिंदेवाडीत कृष्णा विश्व विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, विद्यापीठाचे कुलपती आणि आमदार अतुल भोसलेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत. निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती, लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल, संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा. मंत्री नितेश राणेंकडून ससून डॉकमधील विविध कामांची पाहणी, डॉकमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ओळखपत्र बंधनकारक करण्याचे आदेश. कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या पावलावर पाऊल, फडणवीसांनंतर राणेंकडून दौऱ्यावेळी पुष्पगुच्छ न आणण्याच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना. रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाची माळ उदय सामंत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, तर सामंतांना पालकमंत्री पद मिळाल्यास आनंदच, आमदार योगेश कदम यांची प्रतिक्रिया. नांदेडमधील भाजपचे पदाधिकारी मोहन चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी, ठाकरेंच्या विरोधात का बोललास, आता तुझा अंत निश्चित, चव्हाण यांना आलेल्या निनावी चिठ्ठीमध्ये धमकीचा उल्लेख. तर नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंकडून पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी, इमारतीचा कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाला सूचना. बीडच्या आष्टी नगर पंचायतीत बाळासाहेब घोडके आणि अरुण निकाळजेंची नगरसेवकपदी बिनविरोध निवड, नगराध्यक्ष जिया बेग यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार. भंडाऱ्यातील 7ही पंचायत समिती पदाची आरक्षण सोडत 10 जानेवारीला होणार, तर जानेवारीच्या शेवटी सभापती उपसभापतींची निवडणूक होणार, जिल्हाधिकारी संजय कोलतेंनी आदेश काढले.